हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवत आहोत वांग्याचे भरीत। तर लागणारे साहित्य बघूया। मीडियम साईजचं वांग आहे, 2 कांदे, टोमॅटो, मिरची, मटर आहे आणि लागणारे मसाले आहेत मीठ, हिंग, हळद, मिरची पावडर, धणा पावडर, जिरं। ओके, सो आता आपण वांग्याला चारी बाजूने कट करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाच्या पाकळ्या टाकून त्याला वरून ऑइल लावणार आहोत आणि टोमॅटोला सुद्धा कट मारून थोडेसे त्याच्यावर ऑइल ग्रीस करणार आहोत। सो आता हे झालं आहे रेडी। तर त्याला आपण आता हाय फ्लेमवर भाजणार आहोत, वांग्याला आणि टोमॅटोला। ओके, वांग हे लिटरली 100 ग्रॅम वांग्यामध्ये फक्त 30 कॅलरीज असतात आणि तेच आपण 10 रुपयाच्या लेजचं पॅकेट खायला गेलो त्याच्यामध्ये 160 to 200 कॅलरीज असतात। सो ज्यांना कॅलरी डिफिशियंट डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी वांग हा उत्तम पर्याय आहे। आता हे आपण छान भाजला आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरची स्किन काढणार आहोत। टोमॅटोवरची स्किन काढली आहे आणि आता वांग्यावरची स्किन काढणार आहोत। आपण 1-2 त्याला आता आपण बारीक केलं आहे पूर्णपणे व्यवस्थितरित्या, कारण ते छान भाजलं आहे त्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागली नाही, लगेच ते बारीक झालं आहे, स्मॅश झालं आहे व्यवस्थितरित्या। आता आपण घेऊया कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल। ओके, तर वांग्यामध्ये फक्त लो कॅलरीज नसतात, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात विटॅमिन्स, मॅग्नेशियम आणि फायबर्स असतात। तर डायबेटिक पेशंटनी सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये साखर नियंत्रण करण्यासाठी वांग्याचा सो डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा ब्लड शुगर लेवल कंट्रोल करण्यासाठी वांग हा उत्तम आहार आहे। आता कढईमध्ये आपण जिरं, हिंग, मिरची टाकून त्याला आणि कांदा टाकून त्याला परतायचा आहे 2 ते 3 मिनिटं, कांदा थोडा कलर चेंज करेपर्यंत। आणि वांग तुम्हाला भरपूर वेळ असं पोट भरलेलं ठेवतं, त्यामुळे तुम्हाला अनहेल्दी फूडच्या क्रेविंग्स येत नाही आहेत। त्याच्यामुळे जास्त करून जी लहान काटेरी वांगी असतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्व असतात। चला, तर त्यात हळद, गरम मसाला, लाल तिखट ॲड करूया आणि थोडीशी धना पावडर सुद्धा टाकली आहे वरून। व्यवस्थित मिक्स करूया। मसाले करपायला नको म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ते परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या। नंतर त्याच्यामध्ये मटार घालायचे आहे। 3 ते 4 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर शिजवायचे आहे। थोडंसं परत मीठ वरून घालायचं आहे चवीनुसार। त्यात थोडं पाणी टाकलं आहे, परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। ओके, आता आपण त्याच्यावर ठेवूया झाकण। 3 ते 4 मिनिटांमध्ये मटार रेडी होते शिजून। ओके, त्याच्यामध्ये आता आपण स्मॅश केलेला वांग आणि टोमॅटोचं मिक्सचर टाकायचं आहे। त्याच्यामध्येच लसूण सुद्धा आहे आणि हिरवी मिरची सुद्धा आहे, एकत्र भाजलं होतं सगळं। ओके, हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत अजून एकदा 2 ते 3 मिनटं त्याला वाफेवर व्यवस्थितरित्या शिजवायचं आहे। ओके, आणि मी ह्याच्यासोबत छान अशी भाकरी, तांदळाची भाकरी बनवली आहे
आणि अशी सुंदर चविष्ट अशी रेसिपी तयार झाली आहे, वांग्याचं भरीत विथ भाकरी.